नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने विक्रमी विजयासह गतविजेता तसेच 7 वेळच्या विश्वकप विजेत्या ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर काढत फायनलमध्ये प्रवेश केला. भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयात जेमिमा रोड्रिग्जने नाबाद शतकी खेळी साकारली. 339 धावांचे डोंगराएवढ्या मोठ्या धावांचा पाठलाग करताना लवकरच 2 विकेट गमावल्यानंतर भारत सामना हरणार अशी चिन्हे दिसू लागली. पण जेमिमा रोड्रिग्ज आणि हरमनप्रीतने हार मानली नाही. दोघींनी जबरदस्त फटकेबाजी केली. तिसऱ्या विकेटसाठी 167 धावांची ऐतिहासिक भागीदारी रचली. हरमनप्रीत कौरच्या दमदार खेळीला 89 धावांवर ब्रेक लावत एनाबेल सदरलँड हिने ही जोडी फोडली. त्यानंतर देखील जेमिमाने फटकेबाजी चालू ठेवली. तिने 134 चेंडूत 14 चौकारांसह 127 धावांची नाबाद खेळी करत भारताला विश्वकपच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. भारताला विजय मिळवून दिल्यानंतर जेमिमा भावूक झाल्याचे आपण बघितले. मित्रांनो, जेमिमा रोड्रिग्जच्या फटकेबाजीबद्दल आपले मत कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.